भाग 11. हळूहळू दिवस सरू लागले. एकदा चित्तोडगडला बातमी आली. आग्र्याकडून मुघलांची एक सैनिक तुकडी राजस्थानामध्ये प्रवेश करीत आहे. आपल्याला माहिती आहे, भोजराजचे पिता राणा सांगा हे त्यावेळचे सर्वात बलशाली राजपूत राजा म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या नावानीच मुघल लोक कापायचे. आणि त्यावेळेस भोजराज सेनापती होता. आग्र्याच्या सीमेवर सेनापती म्हणून तो लढायला गेला. भोजराजांनी सर्वांना नामोहरम केलं. पण झालं काय? भोजराजला त्या युद्धामध्ये एक विषारी बाण लागला. पूर्वी बाणांनी युद्ध व्हायचं. त्याच्या अग्रभागाला विषाची पुडी असायची बाणाच्या, आणि जिथे तो घुसायचा त्या नसेमध्ये विष जायचं आणि तो माणूस तडकाफडकी मरायचा. असा बाण भोजराजाला लागला. युद्धात त्यांनी फारच पराक्रम गाजवला, पण स्वतःला मात्र मोठाच बाण लागला. मीराबाईला जसं हे कळलं, त्वरित तिने भोजराजाला तो विषारी बाण लागलेला त्याची सगळी मलमपट्टी जखम स्वच्छ धुवून वैद्यांना बोलवून सेवा शुश्रूषा केली. दिवस आणि रात्र भोजराजाची सेवा केली. अगदी गिरीधर गोपालाची सेवा सुद्धा दासींना करायला दिली, पण भोजराजाची सेवा मनापासून केली. हळूहळू भोजराज थोडा सावरत होता. घाव थोडे भरू लागले. झोपूनच होता अंथरुणात, पण किंचित जखमा भरत होत्या. आता कोजागिरी पौर्णिमेचे दिवस येऊ लागले, जवळ येऊ लागले. कोजागिरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा हा मीरेचा वाढदिवस. एरवी दासी सर्व तिचा वाढदिवस उत्साहाने साजरा करायचे, पण यावेळेस तिने सगळ्यांना बजावून ठेवलं होतं, भोजराजाला बरं नाही आहे, वाढदिवस साजरा करायचा नाही, कोणतीही तयारी होणार नाही. भोजराजाला हे कळू नव्हतं द्यायचं, पण भोजराजाला तर आठवण होती. तो अंथरुणावर होता. त्यांनी सगळ्या दासदासींना बोलावलं, विचारलं, काय झालं, तयारी का सुरू नाही? नाही महाराज, मीराबाईंनी नाही सांगितलंय, तुमची तब्येत बरी नाही ना. मीरेला बोलवलं गेलं. मीरे, का बरं तयारी सुरू नाही ठेवली? नाही महाराज, यावेळेस आपल्याला बरं नाही ना, यावेळेस नको करूया. मग काय झालं? करू उत्सव, आपण शरद पौर्णिमा छान साजरी करू. नाही महाराज, तुम्ही आधी बरे व्हा, मग तुमच्या बरेपणाचा उत्सवही करू आणि शरद पौर्णिमेचाही करू. अगं मी बराच आहे, मला कुठे काय झालंय, आणि मला करायचंही काही नाही आहे. मी तर पलंगावर पडल्या पडल्या सर्व उत्सव बघीन, आनंद वाटेल मला. हो नाही करता करता तयारी सुरू झाली. दासदासींनी शरद पौर्णिमेच्या सजावटीला सुरुवात केली. पांढरे शुभ्र तलम पडदे, मीरेचा पांढरा शुभ्र पेहराव, पांढऱ्या शुभ्र तलम गाद्या, लोड, गिरीधारीला पांढरा शुभ्र पोशाख, पांढरा नैवेद्य, सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान केले. कोजागिरी पौर्णिमेला सर्व पांढरं शुभ्र घालायचं असतं. संध्याकाळ झाली. महालाच्या गच्चीमध्ये गिरीधारीचा सुंदर पांढरा चौरंग आणला गेला, सजवला गेला. गिरीधारी स्थानापन्न झाले. सुंदर वेशामध्ये तिथे शोभून दिसू लागले. भोजराजाचा पलंगही जवळ आणला गेला. पूजा झाली, नैवेद्य झाला. मीरा तर एकावर एक भजनं म्हणण्यात तल्लीन होऊन गेली. जशी जशी रात्र चढत गेली, मीरेला भजनाचा आनंद रंग इतका चढत गेला, ती आता नृत्य करू लागली. एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत, दुसऱ्या कोपऱ्यापासून तिसऱ्या कोपऱ्यापर्यंत गच्चीत सर्वत्र फिरू लागली. नृत्याच्या आवेशामध्ये वावरू लागली. गिरीधारीच्या विरहात सर्वत्र फिरत फिरत नाचू गाऊ लागली. गिरीधारीला आळवू लागली, पुकारू लागली. पौर्णिमेच्या चंद्राला सांगू लागली, अरे माझ्या गिरीधारीला पाठव रे, कुठे येतो, कुठे येतो?
नाचत 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 सगळीकडे झर 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 बाहुलीसारखी फिरतीये. तिला भान राहिलं नाही. गच्चीत मोठे मोठे खिडकीचे झरोखे होते. त्या झरोख्याला उभी राहून राहून चंद्राला ती आळवतीये. माझा गिरीधारी, माझा गिरीधारी. त्या गिरधारीच्या आठवणीने चूर होऊन गेली. तिच्या अंतरंग दासी सुद्धा मीरेच्या भजनामध्ये तल्लीन झाल्या. भक्तिरसामध्ये तद्रूप होऊन गेल्या. समाधी अवस्थेतच गेल्या. मीरा तर देहभान हरपून नाचत नाचत झरोख्यापाशी जायची, चंद्राशी बोलायची, चंद्राला विनवायची. एकदा तर झरोख्यातून पडता पडता वाचली. हे सर्व बघून बघून भोजराजाचा जीव खोलखोल जात होता. किती वागतेय मीरा, किती वागतेय. आता तर मीरा इतकी वाकली की बस आता पडेलच. दासींना तर होशही नव्हते. दासी समाधीच अवस्थेमध्ये होत्या. भोजराजा बघत होता. मीरा देह भानावर नाही. समोरच्या झरोख्यातून तोल जाऊन ती पडतीये असं पाहून तो त्याही अवस्थेत उठला. आणि एवढे दिवस पलंगावर पडून असल्याने त्याला उठताही येत नव्हतं. उठताना त्याला खूप त्रास झाला. त्याच्या सगळ्या जखमा पुन्हा फुटल्या. घाव सगळे विखुरले गेले. जखमा ओपन झाल्या, सगळ्या उघडल्या गेल्या. त्याचं लक्ष होतं कुठे? धावत झरोख्यापाशी आला आणि तेवढ्यात मीरेला सावरलं. मीरा पडणारच होती असं पाहून झटकन त्यांनी तिला मागे आवरलं, जोरात मागे खेचली, आपल्या अंकामध्ये भरून घेतलं, आपल्या हातामध्ये धरलं, तिला मागे खेचली. मीरेला अजूनही होश नव्हते. गिरीधारी, 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 गिरीधारी मूर्छेमध्ये म्हणत होती. त्यांनी आत ओढलं, मांडीत घेतलं आणि तिला पलंगावर ठेवणार होता. तेवढ्यात तिला जाग आली. तिचा जीव वाचला आणि त्याची मात्र दैन्यावस्था झाली. सगळ्या जखमांमधनं धडधड धडधड भळभळ भळभळ रक्त वाहू लागलं. कशा बशा त्या जखमा सुरक्षित होत्या त्या सगळ्या उकलल्या गेल्या आणि सगळं रक्त रक्त रक्त, खाली जमिनीवर रक्त, पलंगावर रक्त, मीरेच्या कपड्यांवर रक्त रक्त लागलं होतं. त्याची तर त्याला जाणीव नव्हती, पण मीरा वाचली हेच त्याच्याकरता खूप होतं. पण तेवढ्यात त्याच्या डोक्यात जणू वीज चमकावी तसा पश्चात्ताप झाला. हाय देवा, हाय देवा, हे मी काय केलं? मी मीरेला स्पर्श केला, मी मीरेला स्पर्श केला, मी मीरेला स्पर्श केला म्हणून जोर जोरात आक्रोश करू लागला. दासी भानावर आल्या. काय झालं, काय झालं, काय झालं? धावपळ सुरू झाली. मीरेला किंचित शुद्ध येत होती. तिला काही कळत नव्हतं. हे काय होतंय? हे रक्त कसलं? हे का आक्रोश करतायत? मीरा म्हणाली, महाराज, महाराज, काय झालं? घडलेली हकीकत भोजने मीरेला सांगितली. भोज पश्चात्ताप करत होता, खूप आक्रोश करत होता. मीरा म्हणाली, महाराज, यात तुमचा काय बरं दोष? नका वाईट वाटून घेऊ. तुम्ही अन्य अर्थाने कुठे मला स्पर्श केलात? उलट माझे प्राण वाचवलेत तुम्ही. भोजराजाच्या सगळ्या जखमा उकलल्या गेल्या होत्या. सर्वत्र रक्त आणि रक्त. पुन्हा मीरेनी पट्ट्या लावल्या, मलम लावलं, त्यांना झोपवलं, खूप सेवा केली, अनेक दिवस खूप सेवा केली, खूप सेवा केली. असेच खूप दिवस गेले, पण भोजराज बरं होण्याचं काही चिन्ह दिसेना. उलट त्याची तब्येत खालावत गेली. ताप चढला. एकदा तर इतका सडकून ताप आला, अतिशय ज्वर. भोजला आता कळून चुकलं, आता माझे प्राण वाचत नाहीत. एके दिवशी मीरेच्या नकळत त्याने आपल्या धाकट्या भावाला रतनसिंगला बोलवून घेतलं. धावतच रतनसिंग आला. काय दादा, काय झालं? हे बघ, आता माझं आयुष्य काही फार नाही. दादा, नको रे असं बोलूस. अरे तू खूप जगणार आहेस, तू बरा होणार आहे दादा, नको असं बोलूस. नाही नाही, ऐक मी काय सांगतोय. माझ्या मरणाचं मला दुःख नाही, पण एकच वाटतं,
एकच वाटतं की माझ्यानंतर मीरेला आपल्या घरातल्या लोकांकडून खूप त्रास होईल. तो होऊ देऊ नये. तेव्हा तू तिचं रक्षण कर. हे बघ, ती आपल्या घरातली भक्तीची गंगा आहे. आपल्या घरची ती लक्ष्मी आहे. तिचं रक्षण कर बरं, तिचं रक्षण कर. नको रे दादा, नको असं बोलूस. अरे तू कुठे नाही जात, मी करीन तिचं रक्षण, तू नको काळजी करू. हे बघ, मी तुला वचन देतो, पण तू असं काही बोलू नकोस. कुलस्वामिनीसारखा तिचा मी आदर करीन, कुलस्वामिनी म्हणून तिला मी पूजेन, बस. पण तू बरा होणारच एवढं लक्षात ठेव. भोजराजा मात्र शरीराने दुखावला असला तरी आता त्याच्या बोलण्याने मनाने सुखावला. काही दिवस गेले असतील नसतील, दिवस रात्र मीरा भोजराजापाशी बसून होती. हवं नको बघत होती, सेवा शुश्रूषा करत होती. पण अचानक ताप वाढला. भोजने मीरेला म्हटलं, मीरा, माझा अंतकाळ आता जवळ आलाय. अंतकाळ जवळ आला, आता मी नाही राहणार. अहो नका असं बोलू, नका असं बोलू. मी वैद्यांना बोलवते, आईवडिलांना बोलवते, नका बोलू असं. नाही, आता कुणालाही बोलवून उपयोग नाही, कुणालाही तू बोलवायचं नाही आहेस. तू एकच काम कर, तू भक्त आहेस ना, तुझा तो गिरीधारी आहे ना, जो तुझ्याशी बोलतो, फक्त त्याला बोलव. त्याचं दर्शन मला करायचं आहे. काय सांगावं श्रोत्यांनो, मीरा त्याच्या उशाशी बसली होती, एक तारी हातात होती आणि तेव्हापासून तिने हृदयपूर्वक तिच्या मुखातून शब्द पडले. त्याची कळवळून प्रार्थना केली गिरधारीची, पधारो पधारो पधारो, पधारो श्रीजी संग सरकार, पधारो पधारो, खुले हैं मन मंदिर के द्वार, पधारो श्रीजी संग सरकार, पधारो पधारो. असा धोसरा लावला मीरेने. इतकं कळवळून अनेक तास ती प्रार्थना करत परिणाम असा झाला, भगवंत साक्षात आले. मीराबाईचे तर डोळे मिटलेच होते. ती भजनात तल्लीन झालेली होती. भगवंत गिरधारी आले आणि भोजराजाला म्हणतायत, ये 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 माझ्यापाशी, ये माझ्या प्रिय भक्ता, ये ये ये. भोजराजांनी प्रत्यक्ष पाहिलं, साक्षात भगवंत समोर उभे आहेत. भगवंतांनी तर भोजला हृदयाशी धरलं. भोज म्हणाला, प्रभू तुम्ही मला हृदयाशी धरलं. अहो मला दर्शनाची अभिलाषा होती, आपण तर मला हृदयाशी धरलं. नाही हो नाही, मी तुमच्या योग्यतेचा नाही प्रभू, मी नाही याच्या योग्य. मी कुठे भक्ती केली आहे, मी कधीच भक्ती नाही केली. भगवंत म्हणाले, अरे भोज, तू जशी भक्ती केलीस तशी दुसऱ्या कोणी केली नाही. कसं प्रभू, कसं? मी नाही भक्ती केली. अरे तू माझ्या भक्ताची सहाय्यता केलीस ना. माझ्या भक्ताला सहाय्य करणारा, भक्ताच्या संबंधाने तो पण माझा भक्तच होतो. आणि भोजराजा शेवटी उठवत नसताना ताडकन उठावा तसा उठला. प्रभू आले म्हणून उठला. आणि एवढंच नाही तर जो तसूभर हलू शकत नव्हता तो झरकन उठून बसला. प्रभूच्या चरणांवर दंडवत घातले. प्रभू आले हा शब्द ऐकताच मीराबाईंनी भोजराजाकडे पाहिलं. भोजराजा नमस्कार करतायत, प्रत्यक्ष प्रभू आलेत, भोज करता आलेत. आणि क्षणात त्याचं शरीर धाडकन मीरेच्या मांडीत पडलं. भोजराजा निवर्तला. घरात कळलं, भोजराजाचं प्राणोत्क्रमण झालंय. भोजराज फक्त 27 वर्षांचे होते. मीराबाई तेव्हा फक्त 26 वर्षांची. घरात एकच हाहाकार झाला, छाती पिटून सगळे रडू लागले. पुढची तयारी व्हायचीच होती. चंदनाची चिता रचली गेली. भोजचं शव आता नेलं जात असताना विधवा बायका सगळ्या मीरेकडे आल्या. म्हणाल्या, मीरा आता या बांगड्या फोड, सुवासिनीची चिन्ह उतरवून टाक, फोड त्या बांगड्या, असं म्हणून हात धरला, तिला खेचलं.
फोडायला सुरुवात केली. नाही 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 नाही, मी विधवा नाही, मी विधवा नाही, माझा अखंड सुहाग आहे, माझ्या बांगड्या नका फोडू, माझा पती अमर आहे, मी बांगड्या उतरवणार नाही, मी बांगड्या फोडणार नाही, मी कपाळावरचं कुंकू पुसणार नाही. मोठ्या मोठ्याने मीरा म्हणू लागली. बायका खूप चिडल्या, अपशब्द बोलू लागल्या, शिव्या देऊ लागल्या. म्हणाल्या, लाज नाही वाटत? विधवा असून तू बांगड्या उतरवणार नाही म्हणतेस? काय निर्लज्ज बाई आहे ही. मीरा म्हणाली, मी तुमचा प्रत्येक शब्द सहन करीन, प्रत्येक शब्द, प्रत्येक गाली गलौज सहन करीन. तुम्ही मला काहीही म्हणा, कोणतीही दूषणं द्या, पण मला विधवा नका म्हणू, मला विधवा नका म्हणू, नका म्हणू. आता तर तिला ढकललं गेलं. जबरदस्ती तिचे हात धरले, कोणी ओढणी ओढली, कोणी केस ओढले, कोणी फरफटवलं. तेवढ्यात रतनसिंग आला, भोजचा धाकटा भाऊ. थांबा, एकदम थांबा सगळ्यांनी, कोणी मीरेच्या मागे लागू नका. ती म्हणते ना तिचं सुहाग अमर आहे, श्रीकृष्ण तिचा पती आहे, नाही उतरवणार ती बांगड्या, वा मागे, जा इकडून. सगळ्यांना दूर केलं. मीराबाई तेव्हा वाचली. तिलाही अतिशय दुःख होतंच भोजराजा गेल्याचं, नाही असं तर नाहीच, पण तिचा सख्खा मित्र तो गेला म्हणून दुःख होतं. त्यासाठी ती अतोनात रडलीये. पण पती गेल्याचं तिला दुःख नव्हतं. पती भावच नव्हता तिच्या मनात, यत्किंचितही नव्हता. तिचा चांगला मित्र हरपला होता. तिचा पती तर गिरीधर होता, त्याच्यासाठी रडायची तिला वेळच येणार नव्हती. अमर सुहाग होता ना मीरेचा. हां, पण निश्चितच आपल्या जीवाभावाचा मित्र गेला, हे दुःख तिला कायम राहिलं.